नमस्कार मैत्रिणींनो. आज सकाळपासून पावसाची मस्त सुरुवात झालेली आहे, म्हणून कढी भजीचा बेत करते. कढी भजी बनवताना हिरवी मिरची, लसूण आणि आलं यांचं पेस्ट बनवून घेतली. पेस्ट थोडी जास्तच करायची, कारण आपल्याला भजीला पण घालायची. फार बारीक नाही करायची. फोडणीसाठी कढी भजीची आपल्याला तयारी झालेली आहे. मी ताकाचीच कढी बनवणार आहे. मला ताकाचीच कढी आवडते. कढी फुटू नये म्हणून आपण ताकाला बेसन पीठ लावून घेणार आहोत. 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालू शकतो आपण. आता रवीने घुसळून घेऊ. एकही गुठळी न राहता. तुम्ही ग्राइंडरने सुद्धा करू शकता. एकसारखं हलवून घेऊन घ्यायचं आपल्याला. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी तेल किंवा तूप तुम्ही काही वापरू शकता. मी तेलच घेते. तेल आपलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. तेल तापलं की नाही बघून घ्या. आता मोहरी छान फुलले की त्यात जिरे घालायचे. जिरेही छान फुलले की लाल छान मिरच्या घालायच्या, कढीपत्ता, आणि आपण ते वाटण केलं होतं हिरवी मिरचीचं, ते वाटण घालायचं. वाटण छान परतून घ्यायचे. त्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे मैत्रिणींनो. आता हळद घालायची. होऊ शकता फोडणीला छान रंग आलाय आपला. आता आपण त्याच्यात ताक घालून घेणार आहोत. तुम्हाला लागेल तशी पातळ किंवा घट्ट, जी लागेल तसं पाणी घालायचंय वरून आपल्याला. कढी आपल्याला एकसारखी हलवत राहायची, कारण ताकाची कढी लवकर फुटण्याची शक्यता असते. आता कढीला आपण 2 ते 3 चमचे साखर घालून घेणार आहोत. थोडी आंबट गोड अशी छानच लागते कढी. आता चवीनुसार मीठ घालून घेतोय. तुम्ही रंग बघू शकता कढीचा आपला किती छान आलाय. एकसारखी ढवळत राहायची आपल्याला कढी. 2 ते 3 मिनिटात उकळी छान फुटेल आता कढीला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली कढी छान तयार झाली. उकळी फुटलेली आहे कढीला. आता कढी म्हटले की भजी आलेच. आता आपण भजीची तयारी करूया. बेसन पीठ, मगाशी वाटून घेतलेलं वाटण, कांदा आणि कोथिंबीर हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला पिठामध्ये. बेसन पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे ते हलकं होतं.
भजीला भरपूर कांदा घातला की क्रिस्पी आणि छान होतात भजी. आता आपण त्याच्यात पाव चमचा हळद, थोडं कलरसाठी लाल तिखट घालतेय. मीठ, आता ओवा आपण थोडा हातावर चुरगळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान लागतो. ओवा घातल्याने सुद्धा भजी फार मस्त होतात. आता हे छान आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. पाण्याचा अंदाज तुमच्या फार घट्ट पण नको आणि पातळ पण नको, त्यानुसार पाणी घालायचं आणि मग मिक्स करून घेऊया. आता पीठ आपलं मिक्स झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला चुटकीभरच आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. खायचा सोडा घातल्याने भजी हलके फुलके होतात. फार पण नाही घालायचा आहे, अगदी थोडाच घालायचा आहे, चिमूटभर. तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान झालेलं आहे. तेल तापत ठेवते आता. भजीसाठी तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे. आता मैत्रिणींना तुम्हाला इथे मी टिप्स सांगणार आहे. आपलं तेल छान कडकडीत तापलं ना की 1 चमचा आपल्याला त्या भजीच्या पिठामध्ये तेल टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही. असं केल्याने भजी आपले कुरकुरीत आणि मस्त होतात. आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊन आपण भजी काढण्यास तयार आहे. आता तुम्हाला लागतील तसे छोटे मोठे भजी तुम्ही काढून घेऊ शकता. मी मीडियम आकाराचेच भजी काढून घेणार आहे. तेल छान तापलेलं आहे, त्याच्यामुळे बघा पटकन आपले भजी पण तयार होते. भजी किती छान फुललेत बघा आपले. दोन्ही साईडने एकसारखे आपल्याला छान लाल करून घ्यायचे भजी. आता भजी पण आपले तयार आहेत. काढून घेऊ आपण भजी. पावसाळ्यात अशी गरमागरम भजी खायला मजा येते ना मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता आपली कढी भजीची तयारी झालेली आहे आणि कढी भजी सुद्धा तयार आहेत.